त्या ठिकाणी करावं. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची जी ऐतिहासिक भेट किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडानी जो हात उचलला, तो उचललेला हात वरच्यावर छाटून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांची रक्षा करणारे श्री वीर जिवाजी महाले यांचं त्या ठिकाणी स्मारक असावं अशी अनेक वर्षांची मागणी होती. त्या परिसरामध्ये किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी जिथं अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली, तिथं पर्यटन विभागामार्फत एक शिवस्मारक या ठिकाणी उभारण्याचं काम आपण सुरू ऑलरेडी केलेलं आहे. त्याच स्मारकाच्या जागेमध्ये वीर जिवाजी महाले यांचं पूर्णाकृती स्मारक करण्याचा निर्णय पर्यटन विभागामार्फत आज घेण्यात आला. सभागृहामध्ये त्याची घोषणा या ठिकाणी मी केलेली आहे आणि या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी आज 1 कोटी रुपयाची मंजुरी आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि यापुढे जसे काम पूर्ण होईल तसा उर्वरित निधी हा पर्यटन विभागाकडनं या कामासाठी दिला जाणार आहे. अनेक वर्षांची ही मागणी होती. मागच्याच महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दरेगावी या ठिकाणी आलेले होते आणि समस्त नाभिक समाजातल्या शिष्टमंडळांनी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची भेट घेऊन स्मारकाचा वीर जिवाजी महाले स्मारकांचा अनेक वर्षाचा रखडलेला प्रश्न सोडवावा अशा पद्धतीची साहेबांच्याकडे मागणी केलेली होती. या बाबतीत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी पर्यटन विभागानं तात्काळ हे स्मारक करावं असे निर्देश मला दिले. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी देखील या बाबतीत चर्चा झाली आणि आज सभागृहामध्ये वीर जिवाजी महाले स्मारकाला मंजुरी या ठिकाणी आपण दिलेले. आजच त्याचे GR त्याचा आदेश पर्यटन विभागामार्फत निर्गमित केला जाईल. तुमच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली, त्यामुळे आता पक्षातलं त्यांची हक्कलपट्टी तुम्ही करणार आहात का, अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाणार आहे का? या बाबतीतला पोलीस अहवाल प्राप्त होईल. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या विभागाचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की अशी मगरुरी आणि असा कायदा हातात घेण्याचा प्रकार कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं खपवून घेणार नाही. पक्ष शिस्तभंगाच्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल ती कार्यवाही चालू करेल. शरद पवार संजय राऊतांची भेट झाली, आम्हाला शरद पवार आणि एकनाथ शिंदेची जी भेट झाली त्याच्यावरती संजय राऊत म्हणतात की ती भेट आम्हाला मान्य राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता त्यामुळे कमी होते असं त्यांना विचारतं कोण मान्य असायला नसायला. राऊतांना काय असं वाटतंय सगळ्यांनी मला विचारून करावं. नॉन कॉग्निजिबल झालेले आहेत ते. एनसी पोलीस स्टेशनला जशी एखादी एनसी नोंदवतात की त्या तक्रारीत नॉन कॉग्निजिबल असतं, तसं आता राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपिअरन्स झालेलं आहे. कशासाठी पवार साहेबांनी त्यांना विचारायचं मी विधान भवनला गेल्यावर कोणाकडे जाऊ नको, कोण लागून गेले राऊत एवढे मोठे. त्यामुळं पवार साहेब आदरणीय शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये आले. आदरणीय शिंदे साहेबांनी प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं. राऊतांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? मी सांगू का आपल्याला, राऊत आता नॉन कॉग्निजिबल व्हायला लागलेले आहेत. कुणी त्यांचा कॉग्निजन्स घेत नाही. ते आता एका कोपऱ्यात बाजूला पडून राहिलेले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही तसंच तुमची गोष्ट घेऊन राहा. इथून पुढं त्यांना वाटत होतं की मी म्हणजे सर्वस्व, मला सगळे विचारतात, मला विचारून सगळं करतात. राज्याचं राजकारण देशाचं राजकारण माझ्या 9च्या भोंग्यावरनं ठरतं सकाळी. बिलकुल काय नाही, तुम्हाला कुणी विचारत नाही, तुम्हाला अडगळीत टाकलेलं आहे हेच यावरनं सिद्ध होतं. राऊतांनी सुसंस्कृतपणाबद्दल पण बोललेले आहे. आघाडीतून बाहेर पडेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष आघाडीतून बाहेर पडेल असं कोण म्हणतं? चर्चा असेल ठीक आहे ना, अजून चर्चेला काय, अजून जेव्हा तशी काही कृती होईल समोर तेव्हा आपण त्याच्यावरती बोलू. संजय राऊत हे सुसंस्कृतपणाबद्दल पण बोलले. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणा दिसला पाहिजे. बरोबर आहे. मला सांगा हो, पवार साहेबांच्या सरकार राष्ट्रीय नेते, एवढे मोठे नेते, काल महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरच्या अत्यंत महत्वाच्या बैठकीला आदरणीय पवार साहेब आले होते. आम्ही सगळे मी समन्वय मंत्री आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा. मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, पवार साहेब, सर्वपक्षीय आमदार, समन्वयक मंत्री, आम्ही सगळेजण होतो. बैठक झाल्यानंतर पवार साहेब शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये आले. आता त्याच्यानंतर राऊतांनी असं वक्तव्य करायचे की आम्हाला पटलंच नाही, आम्हाला योग्य, तुम्हाला विचारतं कोण तुम्हाला पटलं का नाही पटलं? न विचारताच म्हणायचं आम्हाला पटलं नाही. म्हणून मी म्हणलं राऊत आता नॉन कॉग्निजेबल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं त्याच्या बाबतीत
सुसंस्कृतपणाबद्दल पण राऊत बोललेले आहेत या सकाळी काय की सुसंस्कृतपणा दिसला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणा दिसला नाही कालच्या मुख्यमंत्र्यांच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतल्या 293 प्रस्तावावरच्या उत्तरामध्ये असंसदीय कुठलाही शब्द नव्हता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं सभागृहामध्ये दिली. ज्या राजकीय टीका माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती सभागृहाच्या बाहेर केल्या होत्या त्या टीकेला सुद्धा सभ्य भाषेमध्ये सौम्य भाषेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. राऊतांना त्यातलं काय असंस्कृत वाटलं असंसदीय वाटलं मला माहित नाही. राऊत प्रत्येकाच्या बोलण्याकडे स्वतःच्या अँगलनं बघतात. राऊत जसं सकाळी 9ला लाखोळी वाहतात शिव्यांची प्रत्येकाला, तसं तर कुणी शिव्यांची लाखोळी वाहत नाही. म्हणजे राऊत करतात ते संस्कृत सगळं व्यवस्थित आणि इतर बोलतात ते असंस्कृतिक. हे चुकीचं आहे. म्हणून मी म्हणलं ना, परत एकदा तुम्ही लक्षात घ्या, राऊत नॉन कॉग्निजेबल झालेले आहेत. सर, डान्सबार संदर्भामध्ये खरं तर जो कायदा होता त्यामध्ये सुधारणा आणून आता नवीन विधान जे आहे ते सादर केलेलं आहे. पण तरी सुद्धा मुंबईच्या उपनगरात असेल नवी मुंबईमध्ये अजूनही डान्सबार हे सुरूच आहे. नाही बरं का, 2च दिवसापूर्वी त्या पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये केला. त्याच्यामध्ये काय होतं, लाईव्ह ऑर्केस्ट्रा परफॉर्मन्स, की जे ऑर्केस्ट्रा परफॉर्मन्स गाणे वगैरे गाणं कलाकारांनी याला परवानगीच्या नावाखाली ते डान्सबार चालवले जायचे. ती जी पळवाट काढलेली जायची डान्सबारवाल्यांकडनं त्याला सुद्धा मनाई ह्या नवीन अमेंडमेंटमुळे या ठिकाणी आलेलं आहे. या अमेंडमेंट एन्फोर्समध्ये आल्यानंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी होईल. पण तरी सुद्धा गृह विभागामार्फत योग्य ते आदेश सगळ्या क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं लवकरच दिले जातील. ओके, साहेब बोलतात. कोण म्हणतं? त्यापेक्षा जास्त हा मिसिंग लिंकचा खर्च आहे, जवळपास 7,000 कोटींच्या. या खर्चाचं सगळं कॅगचं ऑडिट होत असते, सेंट्रल एजन्सीचं ऑडिट होत असते. हे एवढा मोठा प्रकल्प आता इतर वेळी खालापूर टोल नाक्यापासून लोणावळ्याला पोचायला 40 मिनिटं लागायची, जवळपास पाऊण तास लागायचा. आता आपण 10 मिनिटात पोचतो. एवढा मोठा अवघड काम करताना थोडा खर्च त्या ठिकाणी होणार आहे. पण जर कुणाला वाटत असेल खर्च जादा झालाय, त्याचं कॅगचं ऑडिट आहे ते होत असतं, त्याच्यामध्ये सिद्ध होत असतं सगळं. पण कुठेही अनियमितता झालेली नाही. जेवढा आवश्यक खर्च आहे तेवढाच केलेला आहे. लोकांचा वेळ वाचावा, अपघाताचं प्रमाण कमी व्हावं त्यासाठी केलेली उपाययोजना आहे. अवाजवी खर्च कुठेही झालेला नाही. एक मिनिट, सिनियर मिनिस्टर साहेब आहे.